हॅलो मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे का, हा पण येण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे आपण इथं ह्या क्वेश्चनची सुद्धा प्रॅक्टिस करणार आहोत. हा क्वेश्चन अशा प्रकारे एपीचे क्वेश्चन मी आधी घेतले होते, पण एक्स्ट्रा एक क्वेश्चन तुम्हाला घेतोय जो की डेफिनेटली नाही म्हणतायत, पण 99% येण्याचे चान्सेस असतात. तर चला प्रश्नाला सुरुवात करूया. इफ द नाइन्थ टर्म ऑफ द अनएपी इज 0, म्हणजे नाइन्थ टर्म जी सांगितलेली ती 0, then show that the 29th term is twice the 19th term. विचारलेलं बघा काय की एक टर्म दिलेली आहे, त्यावरून आपल्याला दोन टर्म ज्या आहेत त्या रिलेशन दाखवायचे, दोन्ही टर्मचं रिलेशन दाखवायचंय. मग सुरू करूया सोल्युशनला. इथं गिवन काय काय आहे ते आपल्याला आधी घ्यावं लागेल. लेट the first term of AP is A and common difference is D. आता आपल्याला गिवन काय, नाइन्थ टर्म ऑफ अनएपी इज 0, म्हणजे T9 इज इक्वल टू 0. यस, गिवन आहे. आता आपल्याला टू शो काय करायचंय, द 29 टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. मग T9 तर 0 आहे, मग T9 0 आहे म्हटल्यानंतर काय, T9 च्या व्हॅल्यू ठेवून घ्या. T9 इज इक्वल टू A प्लस 9 मायनस 1 D इज इक्वल टू A प्लस 9 मायनस 1 8 इंटू D and इज इक्वल टू काय मग ती 0. A प्लस 8 D इज इक्वल टू 0. A इज इक्वल टू, साइड चेंज करा, 8 मायनस तर प्लस होतं, साइड चेंज केल्यानंतर मायनस 8D. तर A ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड झाली. A ची व्हॅल्यू काय, टिक इक्वेशन फर्स्ट. A ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 8D. तर आपल्याला आता कंडिशन करायचंय, शो करायचं कंडिशन करायचंय 29 टर्म. मग फर्स्ट 29th किंवा 9th टर्म आपण फाइंड करून घेऊ. मग 19th टर्म T19th इज इक्वल टू A प्लस 19 मायनस 1 D. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ A? तर आपण पुट करू इथं किती आहे, मायनस 8D प्लस 19 मायनस 1 that is 18D from 1. ही व्हॅल्यू जी पुट केली ती सांगावं लागेल आपल्याला, कुठून पुट केली, व्हॅल्यू जी पुट केली ती सांगावं लागेल. मी फ्रॉम 1 वरून पुट केली. A इज इक्वल टू मायनस 8D. A इज इक्वल टू मायनस 8D. मग याचं सिम्प्लिफिकेशन काय होऊन जाईल, 8 मायनस 18 that is a plus 10D. yes, इक्वेशन सेकंड. आता T29 is equal to, therefore T29 is equal to A plus 29 minus 1 D is equal to, A ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, फ्रॉम 1 वरून किती येईल, मायनस 8D प्लस 29 मायनस 1 28D टिक फ्रॉम 1. फ्रॉम कुठून घेतली आपण ही व्हॅल्यू, 1 वरून. मग सिम्प्लिफिकेशन काय येईल जाईल, 20D. मग देअरफॉर काय, T29 इज इक्वल टू
20D is equal to 2 into 10D and is equal to 2 into 10D means काय? 10D means काय? तर आपलं 19. तर 2 into 19 T19 19th term of मग therefore आपला लास्ट आन्सर येऊन जाईल T29 is equal to 2 into T19 हे आपलं लास्ट आन्सर असेल. तर हा प्रश्नाची प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.